आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. भटांची हरामखोरी, गौत्र परंपरा. वामनाच्या माध्यमातून स्थापित झालेल्या ब्राह्मणी सत्तेने समोरासमोर युद्ध वा शारीरिक बळाने क्षत्रियांच्या संख्येसमोर व पराक्रमासमोर ब्राह्मण टिकणार नाही हे जाणले. त्यांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र वर्ण निर्माण केले. त्यातून ब्राह्मण श्रेष्ठ की क्षत्रिय श्रेष्ठ हा वर्णसंघर्ष सुरू झाला. परशुरामाने त्यासाठी क्षत्रियाशी सशस्त्र लढा दिला. ह्या लढ्यात परशुराम पराजित होऊन शरण आला. जवळपास 95% ब्राह्मण पुरुष मारले गेले. उरलेले ब्राह्मण बहुजनास शरण आले. बहुजन समाजाने त्यांना माफ करून त्यांच्या पोटाची व्यवस्था केली. हा पराभव ब्राह्मणांनी मोठ्या कष्टाने पचनी पाडला. बहुजन राजांकडे पोटाची चाकरी करता करता त्यांनी मोठी चमचेगिरीही केली. पुढे विविध लेख, कथा, पुराणे तयार केली. त्यात अशी कथा घातली की परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निःशस्त्रीय केली, म्हणजेच बहुजन पुरुष मारले गेले. त्यामुळे बहुजन स्त्रिया ब्राह्मणास शरण जाऊन त्यांच्या रक्षणाची विनंती केली. देव समाजाने म्हणजे ब्राह्मण समाजाने ब्राह्मण ऋषी पाचारण केले. त्यांना बहुजनांच्या विधवा स्त्रियांसोबत करून त्यांच्या ठायी गर्भधारणा करण्यास सांगितले. अशा प्रकारे बहुजन विधवांना ह्या 8 ब्राह्मण ऋषींच्या पासून दिवस गेले. त्यांच्यापासून संतती झाली. पुढे त्यात वाढ होत गेली. हे 8 ब्राह्मण ऋषी म्हणजेच बहुजन समाजाचे 8 गोत्र. थोडक्यात सर्व बहुजन समाजाचे बायोलॉजिकल फादर ब्राह्मण आहे. त्यांची नावे अशी: अंगिरस, भृगू, विश्वामित्र, कश्यप, वसिष्ठ, अत्री, अगस्ती, कौशिक. अशा पद्धतीने ब्राह्मणांनी पराजित होऊनही आपली जीत बहुजन समाजाच्या माथ्यावर नेहमीसाठी मारली. आमचे गोत्र वसिष्ठ भारद्वाज आहे असे अत्यंत अभिमानाने सांगणाऱ्या मराठ्यांनी हे जाहीरपणे सांगायचे असते की आमचा कुळाचा मूळ बाप वसिष्ठ हा ब्राह्मण आहे, भारद्वाज हा ब्राह्मण आहे. पुढे ह्या ब्राह्मणांनी तरतूद करून ठेवली की क्षत्रिय, वैश्य व शूद्र ह्या वर्णातील स्त्री पुरुषांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ब्राह्मण वर्गाचे रक्षण करावे. ब्राह्मण समाज संख्येने कमी असल्यामुळे त्यांनी बळाऐवजी मेंदूचा, बुद्धीचा वापर केला. त्यासाठी पाप, पुण्य, पुनर्जन्म, कर्मकांड, स्वर्ग, नरक, पाताळ, मृत्यू, देव, देवता, राक्षस असे मानसिक विकार निर्माण केले. गरिबांना पुण्याचे आकर्षण व श्रीमंतांना पापाची भीती दाखवली. स्वर्गात अप्सरा असतात, स्वर्गात देव राहतात, तिथे भरपूर मजा असते, स्वर्गात सुंदर अप्सरासोबत दारू पिता येते असे आमिष दाखवले. प्रत्यक्षात स्वर्ग म्हणजे आजचा काश्मीर. तेथे सतत युद्ध होत. आजही शासन वेगळ्या भाषेत हेच मांडत आहे. काश्मीर वा उत्तर भारतातील सर्वच गंगाखोरे आज धर्म, जात, भाषा, प्रांत, खाप अशा वादात अडकलेले आहेत. त्याची पृष्ठभूमी ही आहे. नंतर शंकराचार्यांनी ही आग पेटती ठेवली. ब्राह्मणांच्या टोळ्या जसजशा भारतात स्थायिक होत गेल्या तसतशा पुढे पुढे त्यांच्या नवीन टोळ्यासोबत स्त्रियाही येऊ लागल्या. ह्या ब्राह्मण स्त्रिया दिसायला रंगाने गोऱ्यापान, बांधा भरलेल्या, अंगावर तोकडेच कपडे, घारे डोळे, रेखीव मादक भाव, उंच व सडपातळ अशा असत. त्यांचे हे सौंदर्य पाहून भारतीय मूळ निवासी बहुजन समाज त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागला. ह्या सुंदर स्त्रियांच्या जाळ्यात तो अडकू लागला. ब्राह्मणांचे अप्सरा तंत्र म्हणतात ते हेच. बहुजन समाजातील एखादा श्रीमंत, आक्रमक पुरुष असल्यास आजही ब्राह्मण मुली त्यांना बरोबर अडकवतात. तो स्वर्ग, तिथेच अप्सरा. आजकाल आपले श्रीमंत लोक व राजकर्ते अशाच चित्रपट तारका, नृत्यांगनाच्या पाशात अडकले आहेत. अशा मुलींना व स्त्रियांना कुटुंबातून व समाजातून प्रोत्साहन मिळत असते. आंतरजातीय समाज वेगळे व रणनीती वेगळी. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.